मंडळी नमस्कार. नमस्कार. मी विठ्ठल मारुती वैद्य, मुक्काम कुसळी, पोस्ट देवगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आज शेती शाळेसाठी 4 शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत. प्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ. आपला परिचय द्या. मी आनंद सकाराम पंत कुलकर्णी, राहणार उस्मानपूर, तालुका परतूर, जिल्हा जालना. माझी लक्ष्मण राऊत, बैराम सर्जेवाला वाळे, राहणार डोंगरगाव. वैजनाथ काका सुलतानपुरी, राहणार सायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बरं, आता तुम्ही इतक्या लांबून आले, हे पाहुणे शेलून आले, हे आमच्या तालुक्यातलेच आहेत. तर मी कुलकर्णी साहेबाला आपण 2 शब्द विचारू की बा इथं आल्यानंतर SRTचं पीक मी तुम्हाला दाखवलं, ज्या ठिकाणी आपण बाजरीची बेवड घेऊन कपाशी लावलेली आहे, पुन्हा गव्हाची बेवडवरचा कापूस दाखवला आणि मकाचे जे धांडं आपल्या शेतात तसेच पडेल आहे, आपण तो पण कापूस दाखवला. तर त्यांना काय 2 शब्दात बोलायचं आहे. कुलकर्णी साहेब, तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या. एकदम कापूस चांगला आहे, समाधान व्यक्त झाले. पुन्हा सांगा ना काही. सांगा तर तुम्हाला कसं काय वाटलं, कसं काय? बरं, तुम्ही किती केलेलं आहे SRT? मी जवळजवळ 10 एकर केलेली आहे. बरं, काही अडचणी आल्या? काहीच नाही अडचणी, तणनाशक वापरलं, कापूस व्यवस्थित आहे. बरं, लवाळे साहेब, हो. आपलं माझी 2 मिनिटात. 3.5 एकर शेती केली मी यंदा. हा. तर मला थोडी सुरुवातीला अडचण आलती, हं. पण तण नियंत्रण करून तणनाशक मारून. बरं, आता थोड्या काही शेतकऱ्याला कशी अडचणी यायला लागली की आता पाऊस कमी असल्यामुळं हो. थोडी तणनाशक आता मारायला थोडी अडचण यायला लागली. हं. आणि आपला हा 6व्या वर्षातला प्लॉट आहे मंडळी. आणि हा कापूस पहा तुम्ही, एकदम सुंदर असा कापूस हे पहा. माल आणि हा पूर्ण क्षेत्र पाहू शकता तुम्ही. इथं 5.5 एकर कापूस आहे आपला आणि सर्व क्षेत्र आपले SRTवर, म्हणजे 6 वर्षापासून कुठलीही नांगर, वखर, मोगडा कधीच याच्यात केला नाही. फक्त 2 वेळेस आपण याची बेड सवार झाल्यामुळं आपण त्याची डागडुजी केली होती. मंडळी, धन्यवाद. धन्यवाद.